लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लागल्याचा आरोप आहे। केंद्रीय कृषी कायद्याचे सदस्य अनिल घनवट यांनी हा आरोप केला आहे। लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अडचणीत यामुळे वाढ होताना दिसत आहे। त्यांनी आपल्या नेवासा येथील खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनी काढली। त्यांचे मुख्य कार्यालय चेंबूर मुंबई येथे दाखवण्यात आले आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियातील 5 संचालक घेतले। संचालक पदावर एका कुटुंबातील 2 व्यक्ती सुद्धा असू नयेत असा नियम असताना नियमांना बगल देऊन या कंपनीला केंद्र शासनाचे 32 कोटीपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज दिले। यापैकी 16 कोटी रुपये अनुदान मिळवून दिले आहे, जे बेकायदेशीर आहे। सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना हा नियम दाखवून कर्ज व अनुदान नाकारले जाते। केंद्र शासनाच्या विविध विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा भोंगळ कारभाराचा एक नमुना म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांचा एक कारनामा डॉक्टर भारत करंडक आणि अनिल घनवट यांनी केस स्टडी करून पत्रकारांसमोर पुराव्यासह समोर ठेवले। नियमांचे उल्लंघन करत यंत्रणेवर दबाव आणून स्वतःच्या कुटुंबासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी आपल्या खासदारकीचा दुरुपयोग करण्याचे हे प्रकरण आहे। खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनीमध्ये त्यांची पत्नी नंदा सदाशिव लोखंडे, मुलगा प्रशांत सदाशिव लोखंडे, सून प्रियंका प्रशांत लोखंडे, मुलगा राज सदाशिव लोखंडे, सून अश्विनी राज लोखंडे आणि इतर सदस्यपदी कुटुंबातीलच 10 जण आहेत। खासदार लोखंडे यांनी हे अनुदान केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्रालयाने राबवलेल्या मिशन ऑपरेशन ग्रीन योजनेअंतर्गत मिळवले आहे। या योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्यांना 50% अनुदान दिले जाते। जागतिक बँक, नाबार्ड, नॅप किसान, स्मार्ट पोकरा या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांद्वारे हे अनुदान देण्यात येते। त्यात जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग झालेला असूनही त्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे। शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये किमान 300 सदस्य असावेत, परंतु सदर कंपनीत फक्त 10 सदस्य आहेत, जे की एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत। शेतकरी उत्पादक कंपनीची मागील 3 वर्ष लक्षणीय उलाढाल असावी अशी महत्त्वाची अट असताना सदर प्रकरणात खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनीची काहीही उलाढाल नसताना देखील तिला कोट्यवधीच्या अनुदानासाठी पात्र ठरवले आहे। अर्थात जागतिक बँक आणि नाबार्डने घालून दिलेल्या सर्व अटींचे उल्लंघन केले गेले आहे। मतदारसंघातील शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याऐवजी फक्त स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांना फायदा व्हावा या अशा पद्धतीने योजनेचा लाभ घेतला आहे। त्याच्या सोबत मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी असलेला व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्यूल कास्ट मधून 2 कोटी 62 लाख रुपये या कंपनीसाठी मिळवले गेले आहेत। हे पैसे सदर प्रोड्युसर कंपनीत भाग भांडवल म्हणून दाखवले आहेत। वंचित घटकांसाठी असणारा निधी देखील स्वतःच्या कुटुंबासाठी वापरला आहे। स्वतः खासदार पदावर असताना केंद्र शासनाच्या एखाद्या योजनेचा असा गैरप्रकरणी नियमांना बगल देऊन यंत्रणेवर दबाव आणून स्वतःच्या फायद्यासाठी निधी मिळवला आहे। हे प्रकरण सरळ पदाचा वापर करून आर्थिक लाभ मिळवण्याचे आहे। सबब सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन खासदार सदाशिव लोखंडे यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले जाणार आहे। या कंपनीला दिलेले अनुदान व्याजासह वसूल करण्यात यावे। या पैशाचा वापर करून अन्य मालमत्ता विकत घेतलेल्या असतील तर त्याची सक्त वसुली संचालनाद्वारे चौकशी करण्यात यावी। मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या व्हेंचर कॅपिटल फंड ची वसुली करण्यात यावी। तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांनी अन्य विभागातूनही पदाचा गैरवापर करत सरकारी निधी आणि अनुदान लाटल्याची अन्य प्रकरणे आहेत काय याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पुन्हा देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे करत आहोत। तसेच शेतकरी व शेतकरी कंपन्यांसाठी असलेला निधी आणखी कोणत्या प्रभावशाली व्यक्ती व त्यांच्या मित्रांनी मिळवला आहे याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करून लाटलेले अनुदान वसूल करण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार आहे। दोषींवर कारवाई न झाल्यास स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना व वंचित राहिलेले शेतकरी उत्पादक कंपन्या रस्त्यांवर उतरून आंदोलन करतील, तसेच कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा देईल असा इशारा घनवट यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय। पत्रकार परिषदेत घनवट यांच्यासह डॉक्टर भारत करंडक व शेतकरी महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या। मी गेली 10 वर्षाहून अधिक काळ 2013 साली शेतकरी उत्पादक कंपनी हा प्रकल्प देशामध्ये सुरू झाला, तेव्हापासून याच्याशी निगडीत आहे आणि जवळपास 5 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना आणि संचालनामध्ये माझा सक्रिय सहभाग राहिलेला आहे। तर गेल्या 10 वर्षांमधला माझा अनुभव असा आहे की जेव्हा सामान्य कुटुंबातील सामान्य शेतकरी अशा प्रकारची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करतात
आणि शासनातर्फे किंवा विविध एजन्सीज तर्फे त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला काही शासकीय स्तरावर मदत मिळेल, अनुदान मिळेल, तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी आमच्याकडनं निधी मिळू शकेल. तर त्यावेळेस शेतकरी पदरमोड करून अशा कंपन्या स्थापन करतात. त्यातील 2 विदारक अनुभव असे आहेत की जे लोक शेतकरी या ठिकाणी सभासद आणि संचालक होतात त्यांना कंपनी ऍक्टची माहिती नसल्यामुळं ते अडचणीत येतात, कारण कंपन्यांचे कम्प्लायन्स होत नाही, त्याच्या अटी शर्ती पाळल्या जात नाहीत आणि मग त्या कंपन्या बंद करण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. एकट्या महाराष्ट्रामध्ये 6,000 पेक्षा जास्त कंपन्या अशा परिस्थितीत सध्या बंद आहेत आणि भारतभरामध्ये हा आकडा 20,000 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे 20,000 गुणिले आपण 5 संचालक म्हटलं तरी 1,00,000 शेतकरी सध्या बंद पडलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक आहेत आणि त्यांच्यावर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कडनं काही दंड लावला गेलेला आहे. आता यातली दुसरी गमतीशीर बाजू अशी आहे की जर शेतकऱ्यांच्या कंपन्यांना निधी मिळत नाही तर निधी मिळतो कोणाला, याचा थोडा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की काही प्रभावशाली व्यक्ती आपल्या अधिकारांचा वापर करून अशा प्रकारचा हा निधी स्वतःच्या कंपन्यांकडे वळवत असतात आणि म्हणून मग आपण त्याचा एक अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट जी समोर आली ती मला आपल्या समोर मांडावीशी वाटते. मी नेवासा तालुक्यातील आहे. नेवासा तालुका हा अहमदनगर जिल्ह्यातील एक तालुका आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने तो प्रसिद्ध आहे आणि याच नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी मतदारसंघात शिर्डी साईबाबा हे जगात प्रसिद्ध आहे आणि या शिर्डी लोकसभेचे सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे आहेत. त्यांच्याशी संबंधित एका शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती मला मिळाली. त्यामध्ये जेव्हा आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणतो त्यावेळेस साधारणपणे केंद्र शासन आणि राज्य शासन किंवा नाबार्ड आणि जागतिक बँक या वित्तीय संस्था यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना निधी देण्यासाठी किंवा अनुदान देण्यासाठी काही नियम बनवलेले आहेत आणि गेली 10 वर्ष त्या नियमांच्या जंजाळामध्ये अडकून सामान्य शेतकरी पळून निघालेला आहे. त्यात प्रामुख्याने 4 अटी आहेत. पहिली अट की शेतकरी उत्पादक कंपनीचे जे संचालक असतात 5, त्यात 1 पेक्षा जास्त संचालक हे एका कुटुंबातले असू नयेत. दुसरी अट असते की शेतकरी उत्पादक कंपनीला जर शासकीय अनुदान घ्यायचं असेल तर तिला 300 सभासद असावे लागतात. तिसरी अट असते की शेतकरी उत्पादक कंपनीला जितकं अनुदान घ्यायचं किंवा जितका मोठा प्रोजेक्ट करायचा असेल त्या प्रमाणामध्ये तिचं मागच्या 3 वर्षामध्ये उलाढाल असली पाहिजे, म्हणजे त्यांनी व्यवसाय केलेला असला पाहिजे, नफा कमावलेला असला पाहिजे. आणि चौथी अट असते की शेतकरी उत्पादक कंपनीची मालकी ही सर्व शेतकऱ्यांची समान असली पाहिजे, म्हणजे प्रत्येकाला 1 शेअर्स असला पाहिजे. जेव्हा आम्हाला माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याशी संबंधित असणाऱ्या खेमानंद दूध आणि कृषी उत्पादक कंपनीची माहिती मिळाली तेव्हा या 4 अटीवर आम्ही जेव्हा पडताळणी केली तेव्हा मला लक्षात आलं की या कंपनीचे 5ही संचालक त्यांच्या कुटुंबातले आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचे 2 सुपुत्र आणि त्यांच्या 2 स्नुषा म्हणजे सुना, अशा 5 लोकांची ही कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये इतर सभासद म्हणून त्यांच्याच कुटुंबातील इतर चुलत किंवा असे कुटुंबीय आहेत. आणि या कंपनीला जेव्हा 2016-17 साधारण स्थापन झाल्याची माहिती मिळते तेव्हापासून त्यांनी कुठलाही व्यवसाय केलेला नाही, परंतु त्यांना 2020 साली केंद्र शासनानं एक योजना जाहीर केली होती, मिशन ऑपरेशन ग्रीन. ही 500 कोटी रुपयांची योजना होती की ज्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा या 3 पिकांचे भाव स्थिर राहण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करायची. शिर्डी या प्रसिद्ध ठिकाणचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांच्या कुटुंबासाठी स्थापन केली गेली आणि त्या कंपनीमध्ये त्यांची पत्नी, मुलं आणि सुना हेच 5 लोक फक्त सभासद आहेत. आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बाबतीमध्ये 4 महत्वाचे नियम आहेत की त्या कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त सदस्य हे एका कुटुंबातले संचालक पदावर असू नयेत. दुसरी, त्या कंपनीला 300 सभासद असावेत तरच ती कंपनी सरकारी अनुदानासाठी पात्र ठरेल. तिसरी महत्वाची गोष्ट, या कंपनीची मालकी ही सर्व शेतकऱ्यांची असली पाहिजे. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीनं कुठला तरी व्यवसाय केलेला असला पाहिजे तरच बँक त्यांना लोन देणार आहे. परंतु खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खेमानंद कंपनीचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्य संचालक आहेत. त्यांच्या कंपनीची फारशी उलाढाल नाहीये. त्या कंपनीमध्ये सदस्य फक्त 10 ते 12 आहेत. ते सर्व कुटुंबातलेच आहेत, अगदी रक्ताच्या नात्यातले आहेत. आणि असूनही त्यांना केंद्र शासनाच्या खाद्य प्रक्रिया उद्योगानं मंत्रालयानं
16 कोटी रुपयांचं अनुदान दिलं. म्हणजे खासदार लोखंडे यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या कंपनीला 16 कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला असं म्हणावं लागेल. आणि मग हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही असं मत बनवलं की पदाचा जर दुरुपयोग झाला असेल तर त्यांचं खासदार हे रद्द व्हायला पाहिजे. केंद्र सरकार नाबार्डच्या माध्यमातून मोठ्या लाखो कोटी रुपयांचे फंड्स उपलब्ध करून देतं आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालावरती प्रक्रिया करून नफा कमवा हा त्याच्या मागचा प्रामाणिक हेतू होता. परंतु हा सगळा पैसा प्रत्येक मतदारसंघातले जे प्रभावशाली आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील किंवा त्यांचे बगलबच्चे असतील यांच्या प्रोड्युसर कंपन्यांनाच याचा फायदा मिळालेला आहे असं आता स्पष्ट झालेलं आहे. आमच्यासारखे छोट्या मोठ्या प्रोड्युसर कंपन्यावाल्यांनी चक्रा मारायच्या त्या बँकेमध्ये ते नाबार्डकडे तर ते धोडकावून लागते. तुम्ही या नियमात बसत नाही, त्या नियमात बसत नाही. परंतु हे सगळे नियम बाजूला ठेवून या प्रभावशाली व्यक्तीने याच्यामध्ये फक्त सदाशिव लोखंडे एक मॉडेल केस आणि संचालक मंडळामध्ये कुटुंबातील एकच व्यक्ती असावी असा नियम आहे. परंतु यांचे पाचीची संचालक हे स्वतःच्या घरातले त्यांची मुलगी, पत्नी, त्यांची मुलं, त्यांच्या बायका अशा पद्धतीनं आहेत. त्यामुळे बाकीचे जे सदस्य आहेत तेही त्यांच्या लोखंड कुटुंबातलेच आहेत. पुन्हा तुमचा टर्नओव्हर खूप मोठा लागतो याच्यामध्ये. यांचं काहीच टर्नओव्हर नसताना यांना 32 कोटी रुपयाचं कर्ज, 16 कोटी रुपयाचं अनुदान दिलं गेलं. त्याच्यानंतर तुम्हाला आमच्यासारखे गेलं तर एमए प्रॉपर्टी तुमची याला तारण दिली पाहिजे. आता एका कंपनीमध्ये 2-2.5 हजार एकरचं होल्डिंग असते त्या कंपनीचं, त्याच्यावर देत नाही. तुम्हाला एमए प्रॉपर्टी कुठून आणणार शेतकरी? परंतु या सगळ्या मंडळींना हे सगळं असंच दिलं जातं. तुमचा 50 लाखाचा तरी नफा पाहिजे मागच्या 3 वर्षामध्ये. आता यावरच काय होणार नाही तर नफा कुठे नाही, परंतु यांना दिलं जातं. हे सगळे प्रभावशाली व्यक्ती अशा पद्धतीने हा जनतेचा टॅक्स मधून आलेला पैसा, शेतकऱ्यांसाठी आलेला पैसा असायला लागतात. याची चौकशी व्हावी ही आमची इच्छा आहे. ही टॅग मार्फत चौकशी व्हावी किंवा ईडी मार्फत चौकशी व्हावी. जेवढा निधी मागच्या 15-20 वर्षामध्ये जेव्हापासून ही स्कीम सुरू झाल्या तेव्हापासून वितरित झाला याचे लाभार्थी नेमके कोण हे जनतेला कळायला पाहिजे. आणि हे नाबार्ड मार्फत जे चाललेले त्याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे एक मॉडेल केस आहे. तुम्ही जर आता जेवढे उमेदवार हे सगळ्यांचे जर तपासले तर 50% सापडतील, सगळ्या पक्षाचे सापडतील. ते काय फक्त एकालाच आम्ही टार्गेट करून राजकारण हा विषयच नाही याच्यामध्ये. आमच्या शेतकऱ्यांचं सगळं जीवन मरणाचा प्रश्न आहे. अनेक कंपन्यांच्या ज्या प्रमुख हे होते त्याच्यामध्ये कार्यकर्ते त्यांना आता कर्जात बुडवायची वेळ आली, काही आत्महत्या करायची वेळ आलेली. कारण त्यांची गुंतवणूक झाली, पैसे टाकले, सगळं केले, परंतु बँकेकडनं रिस्पॉन्स मिळत नाही, दुसरं कोणी काय मदत करत नाही. मग अशा गरजू लोकांना, गरजू कंपन्यांना मदत होण्यापेक्षा हे सगळी चोर मंडळी पैसे खाऊन जात असतील तर हे थांबलं पाहिजे. हा आमचा हेतू आहे, याच्यात राजकारण काय नाही.